नागरिक बँकेत पैसे काढण्याकरता जातात, मात्र पैसे काढल्यावर आपल्या आजूबाजूच्या लोकांवर आपण लक्ष देत नाही. ती संधी साधून आपल्या पैशावर डल्ला मारला जातो. असाच प्रकार चंद्रपुरात घडला. पोलिसांनी सदर प्रकरणी मोठी कारवाई करीत 7 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता महिलांच्या टोळीला अटक केली. 6 फेब्रुवारीला विठ्ठलमंदिर वाड्यात राहणारे 79 वर्षीय रमेश बाटवे हे पेन्शनचे पैसे काढण्याकरिता शहरातील कस्तुरबा रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेले. त्यांनी 20,000ची रक्कम बँकेतून काढत जवळ असलेल्या कापडी थैलीत ठेवली. मात्र थोड्या वेळाने पैसे चेक केले असता थैलीत पैसे आढळून आले नाही. थैली खालच्या बाजूने कापल्या अवस्थेत होती. तसेच त्याच दिवशी पठाणपूर निवासी सौ मीराबाई गिरडकर यांनी सुद्धा सदर बँकेतून 10,000 रुपये काढले होते. ते सुद्धा त्याचप्रमाणे म्हणजे थैली कापून चोरले होते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2 नागरिकांचे तब्बल 30,000 रुपये कोणतरी अज्ञातांनी चोरले. याबाबत फिर्याद चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. पोलिसांनी बँकेतील CCTV चेक केला असता काही महिला फिर्यादी यांच्या सभोवताल आढळून आल्या. त्यामधील एक महिला ही थैली कापायची तर दुसरी महिला थैलीतील रक्कम काढायची. बँकेत नेहमी गर्दी असल्याने चोरीचा हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र त्याच दिवशी 6 फेब्रुवारीला भद्रावती येथे सुद्धा पिशवीतून 10,000 रुपये चोरी करण्यात आले. एकाच दिवशी 2 शहरात हा प्रकार घडल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलिसांनी बँक व परिसरातील CCTV फुटेज तपासणी केली असता त्यामध्ये 4 महिला आढळून आल्या. गोपनीय माहिती व सखोल तपास केल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 4 महिलांना अटक केली. यामध्ये 30 वर्षीय बिजली सिद्धूलाल सिसोदिया, 40 वर्षीय भोलीबाई रघुवीर सिंग सिसोदिया, 21 वर्षीय राधिका सिसोदिया, तिघे राहणार दुलखेडी तालुका नसीगड जिल्हा राजगड मध्य प्रदेश, 40 वर्षीय कालीबाई दिलावर सिसोदिया राहणार मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर 4ही आरोपीवर इतर जिल्ह्यात सुद्धा गुन्हे दाखल आहे. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले 40,000 रुपये जप्त केले आहे. आरोपी महिलांनी आधी चंद्रपूर व त्यानंतर भद्रावती येथे चोरी केली. विशेष म्हणजे बँकमध्ये गेल्यावर आरोपी महिला नागरिकांच्या हालचालीवर लक्ष द्यायचे, त्यांची फेस रीडिंग करीत महिला गुन्हा करायचा, हे विशेष.